रक्षाबंधन निमित्त आपण आज बनवणार आहोत शेंगदाण्याच्या पोळ्या. तर आज आपल्याला शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी आपण शेंगदाणे छान भाजून घेतलेत आणि थंड करून अशा पद्धतीने याची साल काढून घेतलेली आहे आबडधोबड. आणि या पद्धतीने मी पाकडून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला जायफळ टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, गूळ टाकायचा आहे, वेलची टाकायची आहे आणि यामध्ये बारीक केल्यानंतर थोडंसं तूप घालायचं आहे. म्हणजे 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे, आपण जसं पोळीसाठी मळतो तशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने पारी तयार करून यामध्ये हे जे कूट होतं ते भरून घ्यायचं आहे. तर कूट चाळलं ना अगदी उत्तम अशी पोळी तयार होते. तर आपण जे गहू नीट करतो ते अशा पद्धतीची चाळण्याने हे कूट चाळून घ्यायचं. ह्याच्या गाठी वगैरे सगळे चाळून घ्यायच्या, म्हणजे उत्तम पोळी बनते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने पोळी लाटलेली आहे, तुम्ही बघू शकता. अजिबात गाठ नाही, काय नाही, एकदम मऊ सुळसुळीत अशी पोळी तयार झालेली आहे आणि तव्यावरती टाकलेली आहे. सगळ्या एकूण एक पोळ्या आपल्या फुगणार आहेत. एकही पोळी आपल्याला अशी बिना फुगलेली दिसणार नाही. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे. एक काठापर्यंत आपलं पुरण